नमस्कार शेतकरी मित्रांनो, हवामानामध्ये अचानक बदल झाल्यामुळे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाचे वातावरण राहणार आहे व गारपीटसह मुसळधार पाऊस पडणार आहे त्या संबंधित संपूर्ण माहिती आपण जिल्हानिहाय घेणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला सुरू करूया माहिती। बीड असेल, सोलापूर असेल, नांदेड असेल, नगर असेल या भागाकडे ढगाळ वातावरण आहे। चंद्रपूर, गडचिरोली या भागाकडे सुद्धा ढगाळ वातावरण आहे, पण पाऊस पडण्याची शक्यता ही कमी स्वरूपात आहे। यवतमाळ असेल, नांदेड असेल, वर्धा असेल, नागपूर असेल, गडचंदूर असेल, गणपिंपरी असेल, गडचिरोली असेल, चंद्रपूर या भागामध्ये जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात काल गारपीट ही झाली होती। आजची जर शेतकरी मित्रांनो रात्रीपर्यंतची परिस्थिती पाहिली असता आज पावसाची शक्यता असलेले जिल्हे म्हणजे बुलढाणा जिल्हा झाला, अकोला जिल्हा झाला, अमरावती जिल्हा झाला, जालना असेल, बीड असेल, धाराशिव असेल, लातूर असेल, नांदेड असेल, यवतमाळ असेल, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया या पट्ट्यामध्ये पाऊस राहील। तसेच त्याचबरोबर या भागामध्ये वादळी गडगडासह पाऊस पडण्याची शक्यता पाहायला मिळत आहे। तर सांगलीमध्ये सातारा असेल, कोल्हापूर, बेडगाव या आसपासच्या स्थानिक वातावरण तयार झालं असेल। थोड्याशा भागामध्ये काही प्रमाणामध्ये वादळी पाऊस पडण्याची शक्यता बघायला मिळत आहे। तसेच तालुका निहाय जर बघितलं जिल्हानिहायची माहिती तर आज भोकरदन, जालना या भागामध्ये शिंदेखड राजा असेल, देऊळगाव असेल, लोणार असेल, चिखली असेल, मेहकर या तालुक्यात, बार्शी, टाकळी या तालुक्यात, मूर्तिजापूर, पातूर या भागामध्ये पावसाची शक्यता राहील। उमरखेड, किनवट, माहूर, हिमायतनगर, भोकरदन, नांदेड, लोहा या ठिकाणी आपल्याला वादळी स्वरूपाची पावसाची शक्यता हे पाहायला मिळत आहे। त्यानंतर परळी, अंबाजोगाई या भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता ही आहे। गोंदिया, काटोड, वरुड, मोर्शी या भागामध्ये सुद्धा सायंकाळपर्यंत कुठं भाग बदलत पावसाची शक्यता आहे। आणि चंद्रपूरमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण राहून सायंकाळपर्यंत काही ठिकाणी तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची ही शक्यता आहे। तर मित्रांनो, पुढील हवामान अंदाज बघण्यासाठी बघत राहा आपलं यूट्यूब चॅनल आशिष खाडे। नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। महत्त्वपूर्ण अशीच हवामानामध्ये बदल झाल्यास आपण सायंकाळपर्यंत एक पुन्हा अपडेट देऊ। धन्यवाद।